पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी आलाय। तर ते डेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 30,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघत आहे आणि तारीख सुद्धा आली आणि ते तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे 10वी पासवर। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही। 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागते, सिलेक्शनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होतं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची वॅकन्सी निघत आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब आणि एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागणार आहे। तर यामध्ये जे 3 पद असते तर पहिलं जे पद आहे डाकसेवक आहे। डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 रुपयेपर्यंत भेटते। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद राहते, यामध्ये जर सिलेक्शन झालं पगार 10,000 ते 24,000 रुपये भेटते। आणि त्याचबरोबर यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे जे की सर्वात चांगला आहे, यामध्ये तो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पर्यंत या ठिकाणी पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जे ऑफिशियली या ठिकाणी अपडेट आले तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। डाक भवन संसद मार्ग दिल्ली त्याचबरोबर बेंगळुरू बघू शकता तुम्ही या ठिकाणी। सब्जेक्ट जो आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाईन एप्लिकेशन। त्याचबरोबर सर मॅडम धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय डिव्हिजन अँड सर्कल फॉर जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड टाइमलाइन्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन एप्लिकेशन इन द जीडीएस एंगेजमेंट पोर्टल। त्यानंतर पहा इन द कॉन्टेक्स्ट, त्याचबरोबर पहा फॉलोइंग टाइमलाइन फॉर डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू करंट शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट हॅव बीन डिसाइडेड। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार्टमध्ये जे टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिला आहे, पहिल्यामध्ये तुम्ही बघू शकता वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन, तर हे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे। त्यानंतर अप्रूव्हर ऑफ द वॅकन्सी कॅप्चर बाय द डिव्हिजन बाय द सर्कल, तर हे जे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत। त्यानंतर अप्रूव्हल ऑफ वॅकन्सीज बाय द डायरेक्ट ओव्हरहेड, हे जे 14 जानेवारी 2026 ला। आणि त्याचबरोबर 4थ्यामध्ये काय म्हटलं आहे स्टार्ट अँड एंड डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय अप्लिकेशन, तर या ठिकाणी 20 जानेवारीपासून ऑनलाईन फॉर्म भरणे चालू होत आहे। 4 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर डेट अँड टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन अँड फी पेमेंटची जे असणार आहे तर ते 25 जानेवारीपर्यंत ते 5 फेब्रुवारीपर्यंत आपण त्या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहे। त्यानंतर डेट फॉर कलेक्शन इन द अप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ ऑनलाईन पेमेंट, तर हे 8 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान आपण एडिटिंग वगैरे त्या ठिकाणी फॉर्ममध्ये करू शकणार आहे। जे काही आपल्या या ठिकाणी फॉर्ममध्ये जे पण चुकलं आपलं ते आपल्याला एडिटिंग करता येणार आहे। आणि 7व्यामध्ये काय म्हटलं आहे की या ठिकाणी जे लिस्ट लागणार आहे, पहिली जी लिस्ट लागणार आहे 20 फेब्रुवारी 2025 ला पहिली लिस्ट लागणार आहे, रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मराठीमध्ये मी तुम्हाला हे पत्रक या ठिकाणी वाचून दाखवून देतो। तर पहा विषय काय आहे, जीडीएस ऑनलाईन सहभाग वेळापत्रक 1 जानेवारी 2026
आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक. त्याचबरोबर बा सर मॅडम हे GDS ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक 1 जानेवारी 2026 आणि GDS सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे. या संदर्भात GDS ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आलेली आहे. तर पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे. तर हे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे डाक चौकच्या किती जागा काढायच्या आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती काढायच्या आहे, ABPMच्या किती काढायचं आहे, ब्रँच पोस्ट मास्टरच्या जागा किती काढायच्या आहे, हे कधी ठरवलं जाणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026च्या दरम्यान. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेल्या रिक्त पदांना ज्या मान्यता भेटणार आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर पहा तिसऱ्यामध्ये म्हटलं काय तर थेट भाषणाद्वारे रिक्त पदांना मान्यता जे भेटणार आहे 14 जानेवारी 2026ला. आणि चौथ्यामध्ये काय म्हटलं आहे ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात आणि शेवटची तारीख अर्जदारानुसार. तर ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज या ठिकाणी चालू होत आहे 20 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 4 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर पहा जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी भरती निघत आहे तर 20 जानेवारीपासून या भरतीचे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. तर वेळोवेळी मी जे विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करणारच आहे. एक लक्षात ठेवा ज्यावेळेस जागा निघाल्या त्यावेळेसच मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये भरायचं आहे याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर पहा काय म्हटलं आहे खाली तर खाली म्हटलं आहे पाचव्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची जी तारीख आहे पेमेंट करण्याची जी तारीख आहे 25 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि अर्जात दुरुस्ती जर करायची असेल फॉर्म एडिटिंग करायचं असेल 8 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते या ठिकाणी लागणार 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत या ठिकाणी पहिली लिस्ट लागणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. जे पहिली लिस्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखचा जो रिझल्ट लागणार आहे पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते 20 फेब्रुवारी 2026ला या ठिकाणी लागणार आहे. एक लक्षात ठेवा. तर हे काही टेंटेटिव्ह डेट जे या ठिकाणी आलेलं आहे टेंटेटिव्ह जे आहे विद्यार्थी मिळवणं हे टेटचं या ठिकाणी पत्रक या ठिकाणी आलेलं आहे. एक लक्षात ठेवा. तर 20 जानेवारीपासून पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखचे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होतं. आता डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून राहिले फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला चुकी या ठिकाणी करायचे नाही मिस्टेक करायचे आणि बाय चान्स तुमच्याजवळ मिस्टेक जरी झाली तर फॉर्म आपण एडिटिंग करू शकतो. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला जे नावामध्ये आपल्याला फक्त मिस्टेक त्या ठिकाणी करायची नाही कारण की भरपूर विद्यार्थी नावामध्ये मिस्टेक करते तर ते एडिटिंगच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी एडिट होत नाही. एक लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी होते पण नाव वगैरे झालं ते एडिटिंग त्या ठिकाणी होत नाही. ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. फॉर्म भरताना आपल्याला जे डॉक्युमेंट लागते फक्त 10वीचं मार्कशीट लागते फक्त आपल्याला त्यामधले पर्सेंटेज त्या ठिकाणी टाका लागते मार्क त्या ठिकाणी टाका लागते फॉर्म भरताना. आणि आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं फक्त फोटो लागते फॉर्म भरताना मोबाईलमधूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तो फोटो जे आहे विद्यार्थी मिळवणं आपला पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी लागते आणि सिग्नेचर लागते हे दोनच फोटो लागते आणि ते KB आपल्याला करायला लागते. आणि ते फोटो कॉम्प्रेसर ॲपमधून त्या ठिकाणी आपले KB होते म्हणजे 10 ते 20 KB दरम्यान पासपोर्ट फोटो आपला असला पाहिजे आणि सिग्नेचर आपली या ठिकाणी असले पाहिजे. ठीक आहे. तर ते त्या ठिकाणी अपलोड केलं जाते. तर एवढे काही डॉक्युमेंट लागते आधार कार्ड वगैरे झालं मोबाईल नंबर लागते ईमेल ID लागते बस एवढं काही डॉक्युमेंट लागते कारण की त्यावर OTP येते. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपलं सिलेक्शन झाल्यावर जे आपल्याला डॉक्युमेंट लागते तर 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट TC शाळा सोडला दाखला शाळा सोडला तर दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड. त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी लागते सरकारी दवाखान्यामधून ते आपल्याला भेटते. एक लक्षात ठेवा. आणि आधार कार्ड झालं मोबाईल नंबर झालं ईमेल ID झालं. ठीक आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल एवढं काही डॉक्युमेंट लागते आधार कार्ड वगैरे तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्शनच्या वेळेस लागते. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी असं आमचं भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय